तमाशा उभा करणं सोपं असते? काय नसतं रे, एक ढोलकीवाला, एक पेटीवाला, एक तुंतुनवाला आणि 4 पुरी नाचायला झाल्या की झाला तमाशा. नाम्या, आपण आपला फड उभा करायचा. बोंबला, आपल्या अंगातली कला दाखवायची हीच वेळ आहे नाम्या. तुझं सगळं बरोबर आहे, पण पेटीवाला, ढोलकीवाला, तुंतुन आणायचं कुठून? कसा आहे दोस्ता, काळ्या कोळशात हिरा आहे हे घासल्याशिवाय कळत नाही. हा पण कोणत्या कोळशात हिरा आहे हे पार्किंगला असल्याशिवाय कळत नाही बघ. माझ्या बाळानं मला पेटी भजनात आणि कीर्तनात वाजवण्यासाठी दिल्या. तमाशात वाजवा लागलो का नाही, बीट घे काढून आणि मला काढायला घराच्या बाहेर. मी तुंतुन दिलं तर चालेल का? ताईसाहेब म्हणजे आपण दोघं मिळून किसनाची मदत करायची. एकतर देवाने असलं रूप दिलंय आणि तुम्ही लाली पावडर लावून नाचाच करणार आहे सवय मला. तू लाली पावडर लाव, घर न लाव, गाव म्हणायचं तसं नाचा म्हणतेच की. तेच खरं रूप दाखव समजा जगाला. अरे तमाशात लावणी असते, ती लावणी सादर करायला पायात घुंगरू घातलेली अशी नटरंगी नार पाहिजे. ती नटरंगी नार आहे का तुमच्याकडे? म्या मंजुळा, शेवंताबाईची पोरगी आहे मी. मला तुमच्या फडात यायचंय. नाचणारीच्या गळ्यातल्या दागिनेपेक्षा तिच्या पायातल्या चाळाला जास्त महत्व असतं. मंजुळे, खऱ्या अर्थानं तू आज आपलं फड पूर्ण केलास बघ. कृष्णा, पोरा वग बसवतोयस, बापाची आठवण काढायला विसरू नकस. गावातली गाबडी गैबानी साली आपल्या पडासमोर दुसरा फड उभा करले. तुला काय सांगितलं होतं? चाळाकडे डुंकून सुद्धा बघायचं नाही, नाहीतर तोंड काळ करीन कोळशानं. ऍसिड. तुला तमाशा करायचा आहे ना? तुला एकदा सांगितलं कळत नाही? मला तमाशा नाही करायचा आहे. किसण्याशिवाय तमाशा कसा होणार आहे? पण आपल्याला पुन्हा सगळं उभं करायला पाहिजे. वर्षा, सर्जा पापा, संत्या, शंकर्या, भीम्या, तुमच्या माझ्यासाठी नाही, त्याच्यात असलेल्या झिंगसाठी.